नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी सार्थ ठरवल्या आहेत नांदेड जिल्ह्यातील काडे गावात जन्मलेल्या सूरज उबाळे यांनी। सूरजला जन्मता दोन्ही हात नाहीत, तो एका पायाने अधू आहे। हात नाहीत तर काय झालं, न डगमगता त्याने पायांनाच आपले हात बनवले। सरावातून हातांची सर्व कौशल्ये त्याने पायाद्वारे अवगत केली आहेत। पायानं मी समद काम करते, त्याला जेव पायानं जेवते, पोहे मी पायानं खाते, चमच्यानं खाते। त्या पाय गरर राहते म्हणून त्याला आई खाय नको म्हणते, हातानं चारिते। दोन्ही हात नाहीत तरीही सूरजचं कुठलंही काम अडत नसल्याचं त्याचे आजोबा सांगतात। हंतरून काढण्यापासून ते ब्रश करणे, अंघोळ करणे अशी स्वतःची सर्व कामे करून सूरज दररोज अभ्यास देखील करतो। पायात पेन पकडून तो शिक्षणातून आपलं भविष्य घडवू पाहत आहे। ते आपले आपले कार्यक्रम आपल्या हाताने करते। जेवण त्याला ताट बांधून दिले की जेवण आपल्या पायाने करतो। व शिकाय शाळेमध्ये ठेवलेली आहे डोंगरकडे आहे ती स्वतः आपले दात घासणे, भांग काढणे, गंध लावणे, सर्व काम आपल्या हाताने करतो। मोबाईलचा छंद आहे, त्याला मोबाईल सुद्धा चालवतो, दहावीला शिकतो आणि अभ्यास त्यानं आपला करतो। लिहितो सुद्धा, वाचतो सुद्धा खडखड, आणि पायाने पुस्तकं खोलतो। सर्व पायांचाच व्यवहार आहे त्याचा। हातच नसल्यामुळे त्याने पायाने सगळ्याच व्यवहार चालू आहे त्याचा। हात नसल्याने पायाने जेवण करणाऱ्या सूरजला त्याची आई तिच्या हाताने भरवू लागते, पण आई कायमची मदत करू शकत नाही हे सत्य स्वीकारून सूरज तिला जेवण चारण्यास नकार देतो। पायानंच करते, बरस करते, तोंड धुते, मग पाणी पिते, मग दिला तर जेवण बी पायानंच करते। पण आम्ही चालवतात, आम्ही खाऊ देणार पाय गदळ काय खातात म्हणून। शाळेत कसं आहे? शाळेत चांगलं आहे, शाळेत चांगलं आहे, वागायला चांगलं आहे। आपल्या पण हातानं काय पायानं करून घेते, तेल लावते, गंध लावते। दुसऱ्या माणसाला कोणी करणार त्याला काही। ज्याला हात नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत, या पारंपरिक मानसिकतेला सूरजला छेद द्यायचाय। त्यासाठी तो दररोज अभ्यास करतोय। हातांनी पुस्तक धरता येत नाही, पुस्तकाचं पान पलटता येत नाही, लिहिता येत नाही, म्हणून सूरजने ही सर्व कामे पायानेच करण्याचे कौशल्य प्राप्त केलंय। हात नसल्यामुळं 24 तास अभ्यास केले, लोकांना वाटावं की ते अपंग आहे, त्यानं काहीच करू शकत नाही, ते करून दाखवलं। सूरज सध्या 10वीत शिकतोय, त्याला शिकून डॉक्टर व्हायचंय। त्याचं त्याच्या आई वडिलांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो अहोरात्र मेहनत करतोय। डॉक्टर होण्यासाठी सायन्स घ्यायला लागते। सायन्स घेऊन सरनं सांगितलं तेवढा मी अभ्यास 24 तास करेल। हे सगळ्याची इच्छा आहे की शिकून मोठं पुढे द्यायचं, त्याला मला काही ना काही व्हावं म्हणून। हे आईची आणि बाबाची इच्छा आहे, डॉक्टर होय म्हणायची। हे इच्छा पूर्ण करून दाखील सर। कुटुंबातील सर्वांचाच सूरज लाडका आहे। आपल्या कष्टाच्या जिद्दीच्या जोरावर सूरज भविष्यात मोठी कामगिरी करेल, आपल्या गावाचं कुटुंबाचं नाव रोशन करेल याची सर्वांनाच खात्री आहे। आपल्या जिद्दीतून कष्टातून अपंगत्वावर मात करता येते, आयुष्यात यशस्वी होता येतं हे सिद्ध करण्यासाठी सूरज अहोरात्र अभ्यास करतोय। त्याची जिद्द पाहता त्याने पाहिलेलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण नक्कीच होईल। अपंगत्वावर मात करत सूरजने जिद्दीने निर्माण केलेली ही पायवाट इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल।